असाही चर्चेचा विषय असं कधी नाही आहे. जनावर वाहून गेली, त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि त्यासाठी वाहून गेलेल्या जनावरांचं पोस्टमॉर्टम होत नाही. त्यामुळं जनावर होतं याची खात्री करून त्या जनावरांना मदत देण्याची भूमिका खरं तर आपण काल एक गंभीर गौप्यस्फोट जो आहे तो केला होता की राम सातपुते यांना कट रचून मारण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा हा प्रकार आहे. तर त्यावरती उत्तम जानकर म्हणतात की मेलेल्यांना कोण मारणार आहे, असा काही प्रकार नाहीये. मंत्री काय सांगतात त्यांना? आता जर त्यांचा त्यात काय विषय नाही तर त्यांनी त्याच्याबद्दल बोलणं उचित नाही, माझं म्हणणं आहे. जे लोक याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावर कारवाई होईल. कोणी काही म्हटला तरी त्याच्यावर कारवाई होईल. त्यामुळं त्याचा तपास चालू आहे. तपासामध्ये जर हा विषय तपासामध्ये उलगडा होईल, कोणी दिला किंवा नाही दिला, मोकळा थेट होता याची खात्री केली जाईल आणि त्या अनुषंगानं चौकशी होईल. याच्यामध्ये चौकशीमध्ये कुणाला अडचण असायचं काही कारण नाही मला वाटतं. त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला काही फार अर्थ नाही आणि ती लोक कोणी कटात सहभागी नसतील तर त्यामुळे चर्चा व्हायचं काय कारण. रामभाऊने थेट नाव घेतलं मोहिते पाटलांचं. त्यांनी असं म्हटलं की ते त्यांचे कार्यकर्ते हे सगळे राजकीय अपयशामुळे सगळे खपलेले आहेत, त्यामुळे सगळा षडयंत्र. आता आमदारांनी राम सातपुते साहेबांनी घेतलेला तो त्यांचा विषय आहे. माझं म्हणणं आहे की पोलिसांना चौकशी करू द्या. चौकशीमध्ये जे नाव पुढे येईल, चौकशीत जे सत्य पुढे येईल त्या अनुषंगाने कारवाई होईल आणि त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे मुरदाड माणसाला कोण मारणार, तो त्यांचा विषय आहे. मी सांगितलं ना, अशा वक्तव्याला फार गांभीर्याने घेऊ नये आणि त्यांनाही फार गांभीर्याने घेऊ नये.